आज ना आशूच्या घरी जेवण होतं, कारण की ते काही दिवसाआधी ना वैष्णोदेवी गेलते आणि त्यांनी त्यांचा आज मावंदा ठेवला होता. बस त्याच्याच काय मदतीसाठी आपण पण गेलतो तिच्या घरी. पण ही पुट्टी एवढी ऐदी आणि आज कसं काय काम करत होतं मला समजेच ना. सर्व काम वगैरे निपटले होते आणि पूजाही झाली होती आणि ही वेळ होती आता जेवण बनवायची. मस्त या साईडला काकू जेवण वगैरे करत होते आणि बिचारा ओम त्या साईडला भांडे धुत होता. मी म्हटलं ओम राहू दे, चल तुला जेवण चारतो. पण आपल्याला माहित पडते की पहिले 9 कन्यांना जेवण द्यायला. मग जसंच 9 कन्याचं जेवण संपलं, आपले पुट्टे एवढे खादोळे होते, रपारप बसले जेवण करायसाठी. आणि आपल्या पुट्ट्याने आपल्याला विचारलंही नाही की भाऊ जेवण करतो की नाही करतो. पण जाऊ द्या म्हटलं, मित्रच आहे. त्यानंतर आपल्याला माहित पडते की आता एंट्री झाली आहे शुभम दादाची आणि तुम्ही यांचंही चॅनल चेकआउट करता. यांच्या चॅनलचं नाव आहे हा विश शुभम, 1 नंबर व्हिडिओ असतात. मग त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करून आपण बसलो आहोत चोरपासाठी, कारण की खूप जोरात भूक लागली होती. जास्त जेवण चोरपलं होतं, आता ते हजम करायची बारी होती म्हणून आलो सोडा शॉपवर, तिथे सोडा प्यायला. नंतर पुन्हा लागलो कामशीर, कारण की संध्याकाळी भजनही होतं. इकडे भजनची तयारी झाली होती आणि भजन सुरू झालं होतं आणि बाकी सर्व आस्वादी घेत होते. आणि इकडे आपल्याला माहित पडते की पूजेसाठी पेढे पाहिजे, म्हणून सौरभ आणि शुभमदानी मी आलो बाबा पेढे घ्यायसाठी. साला पेढे पूजासाठी घ्यायचे होते, पण आमची इच्छा झाली की काजू कतली खायची, म्हणून भाव 30 रुपयाचे 3 पैसे घेतले, ते चोरपले. त्यानंतर निघालो बाबा घरी जास्त. मग घरी आलो, भजनचा आनंद घेतला आणि हा व्हिडिओ इथंच संपते. आजसाठी एवढंच, भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. तेव्हा टाटा आणि बाय.